तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। सायलीच्या डोक्यात चाललेलं असतं की प्रिया किती खालच्या पातळीला जाते हे मला अश्विन भाऊजींना दाखवून द्यायचे, कारण सायलीने सर्वांना जेवण बनवून बाहेर गेलेली असते तेव्हा प्रियाने ते जेवण कचऱ्यात फेकून दिलं म्हणून। इकडे तन्वीचं लक्ष मोबाईलमध्ये असतं तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी मला जेवायला वाढ, पण तन्वी काहीच लक्ष देत नाही। त्यावेळी अश्विन ओरडून म्हणतो तन्वी, तेव्हा तन्वी म्हणते अरे काय झालं? अश्विन म्हणतो काय झालं काय, जेवायला चल। प्रिया म्हणते हा तू बस मी वाढते। प्रियाने जेवण ऑर्डर केलेलं असतं पण ते आता तिला सापडत नसतं। ती इकडं तिकडं पाहते, तिचं लक्ष सायलीकडे जातं। तिला वाटतं की हे सगळं सायलीनेच माझी ऑर्डर लपून ठेवली आहे। तेव्हा प्रिया सायलीला म्हणते सायली पार्सल दे। सायली म्हणते मी कशाला घेऊ तुझं पार्सल? कल्पना म्हणते आणि आम्ही रोज रोज बाहेरून जेवण करत नाही तन्वी। तेव्हा तन्वी म्हणते हो का, मी आणि माझ्या नवऱ्याने जेवू नये म्हणून मुद्दामून तिने जेवण लपून ठेवलंय। तन्वीने आणलेलं पार्सल मिळतं ते पण एका कोपऱ्यात ठेवलेलं। तेव्हा सायली म्हणते तन्वीचं पार्सल मिळायला 2 मिनिटं उशीर काय झाला तर ती किती आरडाओरडा केला, पण तिच्यामुळेच आज आपल्या घरातले उपाशी राहणार होते माहितीये का तुम्हाला? अस्मिता म्हणते म्हणजे? तेव्हा सायली सांगू लागते की सुमन काकूंना घरी सोडायला जाण्याआधी मी सगळा स्वयंपाक करून गेले होते, तरीही मी घरी आल्यावर जेवणाची भांडी रिकामी कशी याचं उत्तर माझ्याकडे आहे। तेव्हा सायली अश्विनला व्हिडिओ दाखवते। त्या व्हिडिओमध्ये प्रियाने सायलीने केलेले जेवण कचऱ्यात फेकून देत होते। अश्विन म्हणतो बास तुला काय वाटत होतं हे मला ऐकायचं नाहीये, कारण अन्न फेकून देण्याचं कुठलंही जस्टिफिकेशन होऊच शकत नाही। त्यावेळी अश्विन प्रियाला शिक्षा देतो की आज दिवसभर तू उपाशी राहायचं हीच तुझी शिक्षा आहे।